तर इथे पडदा घेतलाय तेजूनं आणि याच्या मागे जे आहे तर तेजू बऱ्याच वेळची रुसून बसली आहे. तर त्या मागचं कारण म्हणजे हे की तर ही आहे यशस्वी. असा होतो घरी धिंगाणा. इकडे बघू शकता तुम्ही. तर आता इथं तेजूचे पप्पा घरी नाही आहे तिला पैसे देण्यासाठी, आहे की नाही तेजू? तर तिचे पप्पा घरी नाही आहे आणि तिच्या मम्मीकडे काय पैसे नाही आहे, त्याच्यामुळे तिला काय आता कुरकुरे खायला भेटणार नाही. काय तू रडलं तुला कोण देणार आहे कुरकुरे? तू रडली तर तुला कोण देणार आहे? तुझे पप्पा घरी नाही, तुझ्या मम्मीकडे पैसे नाही. मग आता ते पैसे मागते ना, ते का फुकट थोडून देते तुम्हाला? देते फुकट. तर तेजूला काय आज कुरकुरे खायला भेटणार नाही. आणि यशच इथे जे आहे तर तुम्ही बघू शकता तेजू कशी झोपलेली आहे. तेजूने खूप रडू धिंगाणा घातलाय. तर तेजू तुला काय खायचंय? कुरकुरे. सकाळी जेवण केलं होतं का? काय खाल्लं होतं? इकडे बघ, इकडे बघ ना माझ्याकडे. मटकीची भाजी खाल्ली होती. आणि थांब सरळ पैसे पाहिजेत ना? पोळी खाल्ली होती का? भाजी पोळी खाल्ली होती का? टीचर काय बोलते? भाजी पोळी खायची कुरकुरे खायचे? खरं बोल. डॉक्टर काय बोलते काय खायचं? डॉक्टर बोलते भाजी पोळी खायची. बरोबर. हे घे पैसे, हे घे. यशस्वी आणि तेजस्वीला जे आहे तर कुरकुरे खायचे. तुला काय खायचं दीदी? पेढा खायचा? हा, ते 5 रुपयाचा. कशाचा असतो तो? खोबऱ्याचा. तर इथे यशस्वीला खोबऱ्याचा पेढा खायचा आहे आणि तेजूला कुरकुरे खायचे. तर चला मी आता यांना पैसे देते. घेते मी दिले ना पैसे, घेऊन जाय. चला. तुम्ही बघितलं की तेजू जी आहे तर कशी रडत होती. तर ती कुरकुरे खाण्यासाठी बऱ्याच वेळपासून हट्ट करत होती. तर शक्यतो आहे ना कुरकुरे खातात, पाणी पितात, जेवण करत नाही मुलं. त्यामुळे जे आहे ना शक्यतो दुकानचं खाणं टाळायला पाहिजेत. पण ही मुलं जी आहेत ना तर ती ऐकत नाही, ती रडतात, नाही दिलं तर जिदपणा करतात. आणि त्यामुळे जे आहे तर मग आता आईवडिलांना ते रडतात, त्यामुळे जे आहे तर रडण्यापेक्षा दिलेलं बरं बाबा असं वाटतं. पण ते खाणं बरोबर नाही आहे. पण म्हणजे एखाद्या वेळेस मुलाला दिलं तर काही हरकत नाही म्हणा. तर आता जे आहे तर यशस्वी आणि तेजस्वी गेल्या दुकानामध्ये. तर बघूयात आता काय आणतायत. तर मी जास्त नाही 10 रुपये दिलेत आणि त्यांना म्हटलं तुम्हाला काय आवडतं ते आणा. तर आता एकीला कुरकुरे खायचे आणि दुसरीला पेढा खायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते की ते आता कोणतं म्हणजेच कोणतं पेढा ती आणणार आहे आणि कोणतं पॅकेट ती घेऊन येते. तेजूने जे आहे तर कुरकुरे आणलेत आणि यशस्वीने पेढा आणलाय, खायला सुरुवात पण केली आहे. दाखव पेढा कोणता आहे तर हा आहे खोबऱ्याचा पेढा. तर अर्धा खाऊन घेतला आणि हिने जे आहे तर हे बघा हिने आणलेत कुरकुरे. हास होता, हास मोठा ना, हास. अरे तर आता खाऊन दाखव चल. इकडे बघ. अरे